नमस्कार सर्वांना, सतरंगी सलाम. मी सावित्री लेख ह्या कार्यक्रमात 6व्या दिवशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण जरा व्यावसायिक विषयांवर बोलूया. असं मानलं जातं समाजामध्ये की आर्थिक याच्यामध्ये महिला कुठेतरी सक्षम नाही आहेत किंवा त्यांना व्यवहार कळत नाही, ते व्यवहार करू शकत नाही, त्यांना मॅनेजमेंटमध्ये नॉलेज नसतं असं म्हटलं जातं. खूप वेळेस गृहिणीला घरात टोमणेही मारले जातात की तुला काय कळतं. पण कुठेतरी बघायला गेलं तर आता सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला असल्यामुळे किंवा घरातलं सगळं व्यवस्थापन महिला बघत असल्यामुळे त्यांना पुरुषांपेक्षा काही प्रमाणात व्यवहार जास्त कळतो असं माझं पर्सनली मत आहे. ज्यांच्या संस्थेमार्फत हा कार्यक्रम घेतला जातो आहे अनिता पगारे, ह्या काही काळ बिग बाजारसारख्या मोठ्या ब्रँडसोबत काम करत होत्या. त्या बिग बाजारमध्ये बचत गटाचे प्रॉडक्ट कसे येऊ शकतात, सेल्फ हेल्प ग्रुपचे प्रॉडक्ट कसे येऊ शकतात यासाठी प्रयत्न करत होत्या आणि ते काम बघत होत्या. आणि लकीली बिग बाजारच्या ओनर जे आहेत किशोर बियाणे, आत्ता नाही आहेत पण अगोदरचे ओनर, त्यांच्या दोन्ही मुली त्यांचा बिझनेस सांभाळत होत्या. अश्विनी बियाणी त्या सांभाळत होत्या. आज आपण अशाच एका व्यक्तीसोबत गप्पा मारणार आहोत की ज्या गेले कित्येक वर्ष रामबंधू सुपर मार्केटचं व्यवस्थापन नाशिकमध्ये बघत आहेत आणि खूप सक्षमपणे ते काम बघतायत. पर्सनली मी त्यांना बघितलेलं आहे की 2 मॉल सांभाळणं हे खूप जिगरीचं काम असतं. छोटंसं शॉप जरी सांभाळायचं म्हटलं तरी पण त्याच्यामध्ये मॅनेजमेंट, क्लायंट बरोबरचं डील असेल, त्याचं मार्केटिंग असेल, सगळ्या सणांना धरून काही ऑफर करता येऊ शकतात का, त्या व्यवसायामध्ये काम करणारे कर्मचारी, त्यांचे व्यवस्थापन, त्यांचं आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघाव्या लागतात. आणि हे बघणं खूप हिमतीने करून, इमोशनल न होता करता, हे खूप महत्त्वाचं असतं. तर आपण आज अशाच व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत. मी सारिका मॅडमला विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मेघा मॅडमला विनंती करते की त्यांनी पुढचे सूत्र हाताळले. धन्यवाद. हॅलो. नमस्कार, मी मेघा जाधव, संगीनी गटातर्फे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मग कल्याणीनी ओळख करूनच दिलेली आहे. सारिका सागर, आज आपण 6व्या माळेला सावित्रीची लेक जी आहे ती सारिका सागर यांची, त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. रामबंधू मसाले हे नाशिकमध्ये सगळ्यांनाच परिचित आहेत आणि त्यांचं खूप वर्षापासून नाशिकमध्ये व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाचं एक सुपर मार्केट आहे, त्याच्यामध्ये आधी पण त्या काम करत होत्या आणि त्यांचं आत्ता जे सुपर मार्केट आहे त्याच्यात 2 ब्रांचेस आहेत. त्याचं मॅनेजमेंटचं काम सारिकाताई करतात. तर आपण त्यांचा प्रवास कसा सुरू झाला आणि काय त्याच्याबद्दल गप्पा मारूयात. नमस्कार सारिकाताई. तुम्ही इथल्याच नाशिकमधल्याच का, लहानपण कुठं गेलं, बालपण कुठं गेलं? ॲक्च्युली मी नाशिकमध्येच आहे. मी नाशिकमधलीच आहे. वयाच्या 3व्या वर्षी आम्ही नाशिकमध्ये शिफ्ट झालो. वडील बँकेत असल्या कारणाने आमची दरवेळेस बदली होत होती, पण ह्या बदलीमुळे आमच्या शिक्षणांचे खूप इश्यू व्हायचे. तर मग आम्ही इकडे सेट झालो आणि वडील मग बाकीच्या ठिकाणी जात राहिले. तर आम्ही आता 35 ते 40 वर्ष झालो आम्ही इथे नाशिकमध्ये सेट झालेलो आहे. तर तुमचं शिक्षण MCOM झालं कोणत्या कॉलेजमधून? माझं बिटको कॉलेजमधून मी शिक्षण केलेलं आहे. शाळा ही जयरामबाई हायस्कूलमधली आहे, जवळ म्हणजे नाशिक रोडचीच आहे. त्यानंतर शाळेत असताना म्हणजे 9वीत असतानाच वडील वारले, त्यामुळे सगळी जबाबदारी आईवर आली. आई एक गृहिणी असल्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही 4 भाऊ बहीण आहोत. 3 बहिणी आम्ही आणि 1 भाऊ आहे. आम्ही म्हणजे मी सर्वात लहान आहे
तर मी 9वीत होती, त्याच्यामुळे त्या आमच्या 1-1 वर्षांचा सगळ्यांचा गॅप आहे. मग त्यानुसार मग तिने सगळं ते मॅनेज केलं आणि आम्हाला इथपर्यंत आणलं. म्हणजे आईनी बऱ्यापैकी सगळं दोन्ही बाहेर पेरले, म्हणजे yes. पेरेंटिंगचं पण आणि आर्थिक पण. आणि वडील त्याच्यामुळे बँकेत असल्यामुळे वडील ब्रांच मॅनेजर होते. हां, तर आईचं शिक्षण जास्त नसल्यामुळे ती हेड कॅशियर म्हणून मग ती तिथे रुजू झाली. आता 3 वर्ष झाले ती रिटायर झालेली आहे. तिनेच आमचा सगळा सांभाळ पण केला, आमची शिक्षणही केली, सगळ्या गोष्टींमध्ये ती आम्हाला प्राधान्य देते. अरे वा. आणि तुमच्या तिघी बहिणी आणि भाऊ पण नाशिकमध्येच असतात? हां, माझे भाऊ बहिणींचं शिक्षण हे नाशिकमध्येच झालेलं आहे, पण भाऊ माझा औरंगाबादला राहतो, त्याच्या फॅमिली आणि बहिणी आहेत माझ्या. एक नगरला बहीण दिलेली आहे, ती डॉक्टर आहे. दुसरी बहीण आहे ती सांगलीला दिलेली आहे, ती DMLT केलेलं आहे, तीही ह्या क्षेत्रात चांगल्या ह्याच्यावर आहे. माझे भाऊजी सुद्धा एक इंजिनियर आहेत, एक डॉक्टर आहेत. भाऊ माझा इंजिनियर आहे. बहिणी माझी चांगले शिकलेली आहे. ह्या पद्धतीने आमचं सगळं व्यवस्थित आईने सगळा केलेला हे आहे. आणि तुम्ही रामबंधू मसाला या संस्थेला कधीपासून सुरुवात केली? आणि मी जवळजवळ रामबंधूमध्ये मला आता 15 वर्ष झालेली आहेत. रामबंधू हा माझा पहिला जॉब आहे रामबंधूचा. अगदी काही नसताना मी रामबंधूमध्ये जॉईन झालेली. मग मी आधी ऑफिसमध्ये होती, एक साधं वर्क ऑर्डर लिहिण्यासाठी मला जॉईन केलेलं होतं मी. तर त्याच्यामध्ये सगळ्या हर्डल्स खूप आलेत मला जेव्हा मी जॉब केलेला आहे, पण त्याच्यामधून मात करून पुढे यायचं हे माझ्या ह्याच्यात होतंच. त्याच्यामुळे आता ऑफिसमधून मी जवळजवळ 6 वर्ष झाले ऑफिसमधून बाहेर निघाले आणि मी सुपर मार्केट हे आमचे जे 2 ब्रांचेस आहेत त्याचं मी बघत आहे सगळं. त्याच्या आधी तुम्ही बाकी दुसरे काही जॉब करत होता? नाही, त्याच्या आधी मी असे छोटे मोठे वगैरे असे जॉब केलेले आहेत, पण माझा बेस्ट टू बेस्ट रामबंधूच आहे आणि तो शेवटचाच असेल असं वाटतंय मला. आणि रामबंधू विषयी थोडीशी ओळख करून, म्हणजे काय काय आहे प्रोडक्ट्स आणि काय कसं? रामबंधू मसाले हे नाशिकचं आहे बेस्ट. पूर्ण बेस हा नाशिकचा आहे. याचे जे ओनर आहेत राठी साहेब आहेत, त्यांचं एक छोटं शॉप होतं नेहरू चौकामध्ये, तिथून त्यांची सुरुवात झालेली आहे. त्या सुरुवातीपासून म्हणजे मला 15 वर्ष झालेत, पण रामबंधूला 35 ते 40 वर्ष झालेत नाशिकमध्ये. त्या पद्धतीने सगळं जो पूर्ण आहे. आणि आता त्यांनी इतकं डेव्हलप केलेलं आहे की त्यांचे आधी फक्त चिवडा मसाला यूज व्हायचा, पण आता त्यांनी लोणची केली आहेत, पापड केली आहेत, टमॅटो सॉस वगैरे ह्या सगळ्या सॉसेस, केचप ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आता ते नाविन्यपूर्ण पुढे आलेले आहेत. पापड मसाला आणि हे पण आहेत त्यांचे ना, चिवडा मसाला, पापड मसाला. चिवडा मसाला हे तर त्यांचे हिट प्रोडक्ट्स आहेत. पण मग त्याच्याबरोबर आता सगळ्यांची जी चव आहे ती पापड मसाला, पापड बनवणं हे अवघड जात आहे गृहिणींना. मग त्याच्यासाठी बेस्ट काय करायचं, मग त्यांनी पापड आटा केला. मग आता पापड आटा पण बनवणं अवघड जात आहे हातात, मग त्याच्यासाठी त्यांनी रेडी पापड चालू केलेले आहे. मग रेडी पापड चालू केले. आता मग रेडी सगळ्याच गोष्टी रेडीमध्ये उतरतात आहे. आता चिवडा, नाशिकचा चिवडा म्हणून सुप्रसिद्ध चिवडा आहे, तो सध्या त्यांचा जास्त हिट होत आहे. आणि नाशिकमध्येच फक्त आहे रामबंधूंचं प्रोडक्शन का बाहेर पण आहे? हे नाशिकमध्ये नाही आहे, हे जवळजवळ 8-9 स्टेटमध्ये काम चालू आहे. 9 ते 10 स्टेटमध्ये काम चालू आहे. परत एक्सपोर्ट पण होते, 15 कंट्रीजमध्ये ते एक्सपोर्ट होत आहे रामबंधू. ह्या पद्धतीने भरपूर चेन मोठी आहे रामबंधूची, त्यामुळे काही विषय नाही असा. आणि आधीचं जे तुम्ही ऑफिसचं काम म्हटलं ते काय होतं तुमचं? माझं ऑफिसमध्ये काम असं होतं, सेल्स ॲडमिन मॅनेजर म्हणून मी म्हणजे आधी क्लर्क म्हणून लागली. मग काही 1-2 वर्षामध्येच मी ऑफिसर म्हणून तिथे प्रमोशन झालं. नंतर मी सेल्स ॲडमिन मॅनेजर म्हणून बघत होती. सेल्स ॲडमिन मॅनेजरला मी पूर्ण स्टेट बघत होती. ऑफिस वर्क पूर्ण माझ्या अंडर होतं. माझ्याकडे पूर्ण 7 ते 8 जणांची टीम होती माझ्या अंडर आणि ती पूर्ण मी मॅनेज करत होते. पूर्ण ऑफिसचं वर्क हे माझ्याकडे होते सेल्सचं. आणि हे सुपर मार्केट कधी सुरू झालं आपलं नाशिकमध्ये? सुपर मार्केट हे 8 वर्ष झालेत सुरू होऊन. मग ॲक्च्युली मी ऑफिसमध्ये
बरंच वर्ष काम केलं, ते बाय हार्ट होऊन गेलं होतं. पण मग आता सेल्समध्ये आता आपण काम करतोय, मग आपलं राहिलंय काय, तर मार्केटिंग माझं राहिलं होतं आणि मार्केट राहिलं होतं. तर मग मार्केटिंगसाठी जाण्यासाठी मग मी राठी सरांना सांगितलं की मला आता सेल्सचं जमतंय, आता आपण मला मार्केटिंगमध्ये थोडंसं बघायचं आहे. मग त्यांनी मला खूप कॉन्फिडन्सली सांगितलं की तू आता चिवडा, नाशिक चिवडा जो आहे तो मी प्रमोट केला नाशिकमध्ये पहिल्यांदा जेव्हा तो लॉन्च झाला आमचा. मग तो मी टेंट कुठे जत्रा आहेत अशा ठिकाणी जाऊन मी सगळ्या तो चिवडा जो आहे तो सगळा त्यांचा विकला, म्हणजे मार्केटिंग केलं. विकण्यापेक्षा आमचं मार्केटिंगवर जास्त फोकस होतो. तर त्या पद्धतीने मी पूर्ण चिवडा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या हाताखाली 10 लेडीज दिल्या होत्या, ऑफिसनेच दिल्या होत्या. त्या मुलींना घेऊन मी प्रत्येक ठिकाणी टेंट लावून वगैरे अशा पद्धतीने तो माल विकत होते. मग नंतर त्यांनी सांगितलं की आता हे झालं. मग मलाच फार होतं की माझा ॲक्च्युली आईकडच्यांकडे बिझनेसचा कल होता, वडिलांकडे बिझनेसचा कल नव्हता. पण मग मलाही खूप बिझनेस करायची हौस होती. त्यामुळे मग मी म्हटलं सर मला ना आता काहीतरी शॉप वगैरे तुम्ही चालू करून द्या, मी बघते. मग त्यांनी हे सुपर मार्केट जे आहे ते ऑलरेडी आधीपासूनच होतं. मग त्यांनी सुपर मार्केट मला चालवण्यासाठी दिले. मग शरणपूरला पहिलं सुपर मार्केट होतं, तेच मी चालवत होते. तर गेले 3 वर्षापासून दुसरं एक ब्रांच चालू केली आहे अशोका मार्गला. तिथे आता सगळं मॅनेजमेंट करतो. तिथे एक आहे चालू, ते चालू केलेलं आहे. आणि तिथे सगळं कसं लेडीज स्टाफ आहे का काय, कसं आहे? हां, खरं म्हटलं तर मी एक लेडीज असल्यामुळे मी खूप प्राधान्य लेडीजलाच दिलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे 20 जणांची टीम आहे, त्यात 16 लेडीजच आहेत. त्या लेडीज पण मी अशा घेतलेल्या आहेत की त्यांच्या घरी त्यांच्याशिवाय घर चालणार नाही अशा मुलींना मी सगळ्या प्राधान्य देते. म्हणजे अगदी 8वी शिकलेल्या 7वी शिकलेल्या अशा मुली आहेत की त्यांना मी आज कॅशियर म्हणून तिथे उभे केलेले आहे. म्हणजे एवढं सगळ्या गोष्टींना त्यांना मी प्रोत्साहन देऊन आणि त्यांना वेळोवेळी गायडन्स करून मी त्यांना पुढे आणलेलं आहे. म्हणजे अक्षरशः त्यांची घरं, त्यांच्या फॅमिलीजमध्ये मला पण त्यांनी इन्व्हॉल्व केलेलं आहे. सगळ्या फॅमिलीज त्या मला ओळखतात, त्यांच्या सगळ्या फॅमिली मला ओळखतात. एवढं माझं इन्व्हॉल्वमेंट त्या लोकांमध्ये आहे. आणि हे करत असताना तुम्हाला ते स्टाफ मॅनेजमेंट करणं, म्हणजे स्त्रियांच्या आता त्यांच्या घरचे पण काही अडचणी असतात. मुलं एखाद वेळेस आजारी पडले, घरचे कोणी सासू सासरे असेल ते आजारी पडले, तर ते तुम्ही कसं ॲडजस्टमेंट करता? मग ह्या गोष्टीसाठी तुम्ही कसं मॅनेजमेंट करता? मग अगदी छान प्रश्न विचारला. ॲक्च्युली तसं पाहिलं ना तर ह्या लोकांना हा प्रॉब्लेम खूप असतो. एकतर त्या घरी त्यांचा सपोर्ट नसतो, मिस्टर त्यांचे काही काम करत नसतात, जनरली ड्रिंकिंग वगैरे करणारे मिस्टर असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना फार बर्डन यायचं आणि कामाला यायचं म्हटल्यावर ते सगळं मॅनेज करून मग कामाला येणं आणि मग तिथे मग तो कामाला आपल्याला जो 100% ते देणार आहेत ते देत नाहीत. मग त्याच्यासाठी मग काय केलं, मग त्यांच्या घरापर्यंत पोचायचं, मग त्यांचे प्रॉब्लेम्स काय ते पाहायचे, मग त्याच्यावर सोल्युशन द्यायचं. मुलं आजारी असतील तर डॉक्टर कुठला पाठवायचा, कुठे घेऊन जायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं पण मी त्यांना ज्ञान देत असते. म्हणजे माझं रोज अर्धा पाऊण तास हा मोटिवेशनलमध्येच जातो. मोटिवेशन करत असते की त्यांना प्रॉब्लेम्स कुठे आहेत, काय आहेत, आणि त्या सगळ्या जणी मला म्हणजे येऊन स्वतःहून पर्सनली सांगतात की असा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे HR जसं हँडलिंग करतो सगळं तसंच तुमचं आहे एखाद्या कंपनीचं HR आणि काउन्सिलिंगचं पण काम करतात. 100% काउन्सिलिंग असतं माझं. आणि आपलं बरेचदा स्त्रिया जेव्हा दिवसभरासाठी 7-8 तास किंवा 12 तास काय असेल ते तुमच्या ड्युटी आवर्स असते, त्याच्यासाठी बाहेर जेव्हा पडतात तेव्हा त्यांना एक तर वॉशरूमचा प्रॉब्लेम येतो किंवा जर पाळी चालू असेल तर पाळीच्या वेळेस पॅड्स चेंज करणं, हे प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे जेव्हा स्त्रिया जेव्हा बाहेर पडतात त्यावेळेस, तर ते तुम्ही कसं मॅनेज करा? म्हणजे वॉशरूमचं आहे तिथे किंवा त्याच्यासाठी काय सोय? खूप छान प्रश्न विचारला. ॲक्च्युली आम्ही सुपर मार्केटची जागा शोधत असतो तेव्हाच सुपर मार्केटची जागा शोधतो तेव्हाच आम्ही काय की म्हणजे राठी सर आधी मी बघून येते आणि नंतर राठी सर येतात. आधी शॉप बघण्याच्या आधी हे वॉशरूम कुठे आहे हे बघतात ते. म्हणजे त्यांच्यापासूनच आम्हाला ती सवय लागलेली आहे की कशा पद्धतीने हायजेनिक ठेवायचं आहे. माझ्या दोन्ही सुपर मार्केटला प्रॉपर वॉशरूम आहेत आणि पूर्ण क्लीननेस हा माझा पहिला बेस असतो. प्रत्येक म्हणजे मटेरियलमध्ये सुद्धा, म्हणजे माझ्या कामामध्ये सुद्धा, आणि हा हायजेनिक जो गोष्ट आहे त्यामध्ये सुद्धा. आणि जेव्हा आता हे फक्त रामबंधू
मागचे जे प्रोडक्ट्स आहेत तेच आपण ठेवतो का याच्या व्यतिरिक्त पण आहेत प्रोडक्ट्स? नाही, मी हे रामबंधू सुपर मार्केट हे फक्त आपण ब्रँडिंग म्हणून रामबंधूचं आपण नाव दिलेलं आहे, पण त्या सुपर मार्केटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स मिळणार आहेत. उदाहरणार्थ सगळे मसाले आहेत तुमचे, म्हणजे ग्रॉसरी पूर्ण मिळत आहे, प्लास्टिक आयटम सगळे पूर्ण मिळत आहेत तुम्हाला, नंतर स्टील आयटम मिळत आहेत. हे सगळ्या कॅटेगरीज माझ्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे कुठलाही कस्टमर एक गोष्ट मिळत नाही आहे म्हणून तो जाऊ शकत नाही, ह्या पद्धतीने आपण सगळं अरेंज करून दिलेलं आहे. म्हणजे पूर्ण किराणा आणि हो, सगळंच. अगदी जवळजवळ 6 ते 7 हजार प्रोडक्ट्स माझ्या शॉप्समध्ये आहेत. बरं. दोन्ही पण शॉपमध्ये आहेत. ओके. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण मॅनेजमेंटमध्ये तुम्ही काय काय, म्हणजे आता तुम्ही स्टाफ मॅनेजमेंट एक म्हटला, आणि कोणतं म्हणजे माल संपलाय आणि तो आणणं ह्याचं पण तुम्ही मॅनेजमेंट बघता का, काय कसं? हो, अगदी. सुपर मार्केट म्हटलं की मी इन्चार्ज म्हणून तिथे आहे. इन्चार्जमध्ये म्हणून आहे मी तिथे. त्याच्यामुळे माझ्याकडे पर्चेसिंगपासून तर एंड कस्टमर ही पूर्ण जबाबदारी माझ्याकडे आहे. त्या पद्धतीने पर्चेसिंगसाठी मीच जात असते. मी प्रॉपर सगळं पर्चेसिंग करत असते, आणि डिस्ट्रीब्युटर जे आहे दुसऱ्या कंपन्यांची जी आहे ती लोक आपल्या शॉप्समध्ये येतात आणि त्या पद्धतीने ते खरेदी करतात. त्याच्या व्यतिरिक्त जर मला काही हवं असेल तर मग मी स्वतः जाऊन परचेस करून येते. आणि ग्राहक आल्यानंतर ते अटेंड करणं ते पण करता तुम्ही? ॲक्च्युली म्हणजे मी सेल्समध्ये ऑफिसमध्ये काम करत होती, त्याच्यामुळे मला एवढं नॉलेज नव्हतं की दुकानदारी कशी करायची आहे म्हणून. तर मी स्वतः कॅश काउंटरवर जवळजवळ वर्षभर मी काम केलेलं आहे. कॅश काउंटरला थांबून मग ग्राहकांची काय चव आहे, काय त्यांना हवं काय आहे, त्यांना कुठली गोष्ट मिळत नाही आहे, कुठली गोष्ट मिळते, ह्या सगळ्या गोष्टीचे मिळते तर कुठली क्वालिटी पाहिजे त्यांना, ह्या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास तिथे उभं राहून केलेला आहे. त्याच्यामुळे पर्सनली मला प्रत्येक कस्टमर मला ह्या पर्सनली ओळखतो. आणि हे करत असताना जे माल समजा पॅकिंग आहे, पॅकेजिंग पण आपण तिथं करतो का, पॅक होऊन येतो? माझं शरणपूरचं जे शॉप आहे तिथे पूर्ण पॅकेजिंग होते. म्हणजे ग्रॉसरीचं आम्ही पूर्ण पॅकिंग तिथे करतो, ग्रॉसरी, आणि तिथून मग अशोका मार्गला आमचं ट्रान्सफर होतं, पण पॅकेजिंग पूर्ण माझ्या इथेच होऊन जातं. आम्ही असं ऐकलं की वेळ पडली तर तुम्ही पॅकेजिंगला बसता. ते तर आहे. सगळं मालक म्हटलं की सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात ते, आणि वेळेला महत्त्व असतं. आणि हा जो ग्रॉसरी हा स्टोअर जो आहे ते वेळेला महत्त्व आहे. तुम्ही जर त्या वेळेला ती गोष्ट त्या माणसाला समोरच्या देऊ नाही शकले तर मग तुमचा कस्टमर पण नाराज होतो आणि तुमचं नाव पण खराब होतं. त्याच्यामुळे मी स्वतः कुठली गोष्ट असेल मी आधी स्वतः करते. म्हणजे इव्हन मी झाडू, कामवाली नाही आली तर मी झाडू सुद्धा मारायला पुढे मागे तो करते. म्हणजे मी माझं आहे म्हणून मी करते. मग मी असं करते म्हणून माझे जे कलिग्स आहेत ते सगळे करतात की नाही मॅडम एवढं करते म्हटल्यावर आपण का थांबायचं, मग तेवढंच ते आपण जीव लावून करतात सगळं. आणि हा जो स्टोअर असा आहे की त्यासाठी एकटीने झटणं योग्य नाही राहील. तुम्हाला जेव्हा सोबत असेल तरच ह्या गोष्टी शक्य. एकटीचं हे काम नाही. माझ्या मुलींनी जर मला साथ दिली तर त्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टींसाठी मी आधी पुढाकार कायम घेत असते, मग त्या मागे असतातच माझ्या. आपलं सुपर मार्केटचं टायमिंग काय आहे? म्हणजे सुपर मार्केटचं टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत. हो, आणि मी जवळजवळ 9:30 वाजता येते आणि 9:30 वाजता जाते. सगळं बरंच वेळ. हो, 12 तास. 12 तास. माझ्याकडे 2 सुपर मार्केट असल्यामुळे सकाळी एका सुपर मार्केटला, दुपारी एका सुपर मार्केटला, परत पहिल्या सुपर मार्केटला संध्याकाळी, असं सगळं मॅनेज करावं लागतं. ते हे करत असताना टाइम मॅनेजमेंट म्हणजे घरून सगळं घरातलं आवरून निघणं आणि 2 शॉप्स सांभाळणं, थोडंसं टाइम मॅनेजमेंट विषयी सांगा ना, की कसं काय, म्हणजे स्त्रियांना पण आपल्या आयडियाज काय देता आल्या तर सांगा. ॲक्च्युली टाईम मॅनेजमेंट म्हणजे हा खूप मोठा विषय आहे. साथ माझ्या आईची आहे, मी आईसोबत राहते, तिच्यामुळे हे मी करू शकते असं म्हणायला काही हरकत नाही आहे. ती सगळ्या कामामध्ये उठणं म्हणा, परत डबा करून देणं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ती मॅनेज करते, त्याच्यामुळे हे शक्य होतं. नाहीतर हे फार अवघड आहे ॲक्च्युली स्त्रीला, की घर आणि दुकान ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे व्यवसाय हा गोष्ट वेगळी आहे आणि जॉब हा गोष्ट वेगळी. व्यवसायाला पूर्ण तुम्ही वेळ द्यायलाच पाहिजे,
जॉबला तुमचा 9 ते 6 तुमचा जॉब झाला की तो विषय संपतो. पण व्यवसाय म्हटलं की तुमचं 12-13 तास जोपर्यंत तुमचं शॉप चालू आहे तोपर्यंत फोन माझे कंटिन्युअस चालू असतात. त्या हिशोबाने सगळं मॅनेजमेंट मी सकाळी निघताना ती माझ्या साथ असते, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी घडतात त्या. आणि आता हे करत असताना मी असं ऐकलं की आपल्याला अन्नपदार्थाच्या गुणवत्तेचं प्रतीक म्हणून ॲग्मार्क हे मानचिन्ह रामबंधू मसाल्यांना मिळालं हो हो नाशिकमधून. हो. सगळ्या बाबतीमध्ये आता आमची फॅक्टरी आहे दिंडोरीला. सगळ्या बाबतीमध्ये आम्ही प्रॉपर मॅनेजमेंट म्हणजे फॅक्टरीचं पण मॅनेजमेंट प्रॉपर असतं. म्हणजे कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की ती आउट ऑफ द बॉक्स होत असेल. ती प्रॉपर त्या मॅनेज करूनच ती गोष्ट चालू केली जाते आमच्याकडे. आणि आता करोनाच्या काळामध्ये बाकीचं सगळं बंद असताना फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा मालचं हे चालू होतं. त्यावेळेस तुम्ही म्हणजे तसं ते जिकरीचंच काम होतं, म्हणजे तुमचं जीव ह्याला लावूनच तुम्ही ते काम करत होता. तर त्यावेळेसचे काही अनुभव आहेत का तुमचे? खूप छान तुम्ही प्रश्न विचारला. ॲक्च्युली कोरोना हा सगळ्यांसाठीच नोन होता आणि अवघड होता. तो विषयच अवघड होता. माहिती काहीच नव्हतं पण काम तर करायचं होतं. ह्या हिशोबाने थोडं त्या गोष्टीसाठी आम्ही खूप कामच करत राहिलो. ॲक्च्युली 9 ते 4 असं टायमिंग सरकारने दिलेलं होतं, सुरुवातीला दिलं होतं. त्या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये कसं करायचं, काय करायचं, मी एकटीच होती. माल येणं अशक्य होतं. त्यामुळे मग नंतर ऑफिसेस बंद होते. ऑफिसवरून मला कंपनीने बरीचशी लोकं प्रोव्हाइड केली होती. त्यामुळे मी ते करू शकले. मी सकाळी म्हणजे स्टाफ नव्हता बाकीचा तुमच्यात नेहमीचा होता? नेहमीचा स्टाफ नव्हता. किंवा त्यांच्या घरात कोणी आजारी असल्यामुळे आम्ही त्यांना घेत नव्हतो, म्हणजे येऊ देत नव्हतो. अशा सगळ्या गोष्टी किंवा त्यांचा एरिया सील झालेला असायचा. त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला खूप मोठं काम झालं होतं ते. मग मला कंपनीने खूप मोठा सपोर्ट दिला स्टाफ देण्याचा. त्यानंतर डिलिव्हरीज होत्या. डिलिव्हरीजसाठी मग आम्ही सकाळी 9 वाजता मी निघायची आणि मी मटेरियल गोळा करून यायची. तेव्हा डिस्ट्रीब्युटर पण माल देत नव्हती. तर मी स्वतः जाऊन तिथे घ्यायची. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटायचं की लाईनमध्ये सगळी पुरुष मंडळी असायची आणि मी एकटीच आपली बाई असायची की ती माल घेतीये, माल गाडीत स्वतः एकटी भरतीये आणि निघतीये. असं म्हणजे हा खूप मला छान अनुभव होता की सगळे असं अगदी बघायचे निरखून की अरे बापरे ही कशी आली, काय ही कशी करणार, जमेल की नाही. मी स्वतः 4 व्हीलर चालवायची. 4 व्हीलरमधून उतरून मग म्हणते एवढी 4 व्हीलरमधली बाई कशी काही उचलेल वगैरे असं बॉक्स वगैरे. पण ते मी प्रॉपर मॅनेज करून सगळ्या गोष्टी करून घ्यायची. आपल्या इथे जेव्हा पहिला पेशंट निघाला गोविंदनगरमध्ये, तर गोविंदनगरचं जे ग्रॉसरीचं जो एरिया होता तो सगळा सील झाला होता. तर मला फोन आला पोलीस स्टेशनमधून की तुम्ही करणार का बुवा इथं ह्या सगळ्याकडे ना. तर मी म्हटलं हो करेन की. मग तो एक मला खूप मोठा चॅलेंजिंग जॉब वाटला. म्हणजे मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझे सहकारी होते त्यांना सगळ्यांना मोटिवेट करणं हा सर्वात मोठा माझ्याकडे हे होता. कारण की ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पण अवघड होत्या. म्हणजे आपण एक शिकलेलो असतो पण ती लोक एवढी शिकलेली नसतात. त्यांना सगळ्या गोष्टी सांगणं किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी ऐकलेलं, त्यांनी ऐकलेलं आणि त्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढणं आणि आपलं गोष्ट त्यांच्या डोक्यात टाकणं, हे म्हणजे माझं दररोज अर्धा 1 तास रोज मोटिवेशनल स्पीच असायचं की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, तुम्ही कसं बेस्ट काम करत आहात, तुम्ही सर्वांपेक्षा कसे वेगळे आहात, हे रोज मला सांगायला लागायचं. म्हणजे ती एक गोष्ट म्हणजे खूप डोक्यात होती की सगळ्यांना त्रास न होता आपल्याला हे काम करायचं आहे. आणि त्या पद्धतीनेच म्हणजे टचवूड माझ्या शॉपमध्ये एकही मुलगी किंवा कोणीही जेंट्स पण त्याला कोरोना पॉझिटिव्ह नव्हता किंवा काहीच नाही. ह्या सगळ्या ह्याच्यातून मग मस्त निघालो आम्ही बाहेर आणि छान व्यवस्थित सगळ्यांना डिलिव्हरी द्यायची. विशेष म्हणजे माझ्याकडे ग्रॉसरी होती पण ग्रॉसरी असून उपयोग नव्हता. तर लोक मला भाजी मागायचे, फळं मागायची की परत दुसरं काही पीठ दळून पाहिजे असेल त्यांना, तर काही आजी आजोबा असायचे घरी तर त्यांना ते आशीर्वाद आटा वगैरे असे आटे वगैरे नव्हते होते, त्यांना दळलेलं पाहिजे होतं. मग ते सुद्धा मॅनेज करून मी द्यायचे. आता मी भाज्या मी स्वतः विकते, ग्रीनफील्ड ॲग्रो या नावाखाली आपण विकतो आहोत. पण आधी माझं ते काहीच नव्हतं. मग
त्या भाज्यावाल्यांशी टायअप करणं, त्यांच्याकडून भाज्या घेऊन येणं, फळवाल्यांशी टायअप करणं, त्या फळवाल्यांकडून सगळ्या गोष्टी घेऊन येणं, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा मी मॅनेज केलेल्या आहेत पूर्ण. हां. आणि मग ते त्यांना घरपोच करायचा का काय कसं? हो, घरपोच करायचो आम्ही. ॲक्च्युली कंपनीच्या गाड्या होत्या माझ्याकडे 2-3, तर मग एरिया वाईज आम्ही डिलिव्हरीज करायचो. हां, मग त्यात फळं भाज्या सगळ्या गोष्टी मग मॅनेज करून मग मी देत होते. आणि जे आजी बाबा आहेत त्यांच्या घरी कोणीच नव्हतं, मुलं वगैरे फॉरेनला आहेत असे, म्हणजे मला तिथून सुद्धा फोन यायचे की आमच्या आईला वडिलांना द्या म्हणून. मग मी सगळ्यांना, कोणालाच नाही हा शब्द माझ्या ह्याच्यात नव्हताच. म्हणजे मला त्याचा पुढे उपयोग होणार आहे नाही होणार आहे हा विषयच मी ठेवलेला नव्हता. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण आढावा आणि ह्या सगळ्यांचं कुठेतरी मला आशीर्वाद म्हणून मिळाला ना तरी ते खूप झालं. तर ह्या हिशोबानेच सगळं काम मी करत होते. आणि सेफ्टीसाठी आपण काय काळजी घेत होतो या वेळेस? सेफ्टी म्हटल्यावर की आधी मास्क होताच, परत हँडग्लोव्ज होते, सॅनिटायझर होतं. ह्या गोष्टी घेऊन मग माझ्या दुकानातून निघाल्यावर आधी ज्यांच्याकडे डिलिव्हरी करायला जाणार त्यांच्या बेलला आधी सॅनिटायझर मारायचं, मग बेल दाबायची किंवा कडी असेल तर कडी दाबायची. आणि खूप लोक ना सांगत नव्हते की पॉझिटिव्ह आहेत या बिल्डिंगमध्ये वगैरे. तर आम्हाला जे खालचे वॉचमॅन आहेत ना त्यांनी खूप मदत केली. ते खालीच सांगायचे, मॅडम इकडे असं आहे, मॅडम तिकडे तसं आहे, तुम्ही जाताय इकडे जा, कारण की ते खालीच लिहून घ्यायचे आता की कोणाकडे जातं, मग त्यांच्याकडे पेशंट आहे. मग त्याच्या आधीच त्या सगळ्या गोष्टी पूर्ण म्हणजे त्यांच्याकडून करूनच घ्यायचो. मुलांकडून तसं मॅनेजमेंटच आम्ही मुलांना केलं होतं की तुम्ही त्या पद्धतीने करा म्हणून. ज्यांच्याकडे खूप पेशंट्स होते त्यांना बाहेरच डिलिव्हरी देऊन मग माझ्याकडे फोनपे वगैरे असं देऊन मग त्यांच्याकडून पैसे कलेक्ट करतो. पण टचवूड मला म्हणजे बिनओळखीचे नव्हते लोक, पण कोणीच असं धोका वगैरे असं काही नाही की पैसे नाही दिले वगैरे असं काहीच झालं नाही. म्हणजे प्रॉपर उलट त्या लोकांनी अजूनही माझं नाव काढतात की अरे या मॅडमचं द्यायला पाहिजे, घ्यायला पाहिजे असं. आणि सुरुवातीचा जो काळ होता तो खूपच म्हणजे सगळेजण घाबरलेले होते खरं तर. म्हणजे फील्डवर काम करणं तसं खूप रिस्की होतं. म्हणजे जाऊन कोणाच्या घरी आणि पेशंट आहे माहीत असताना सुद्धा तिथं जाणं, म्हणजे हे डेअरिंगच केलं तुम्ही तसं म्हणाले. माझ्यापेक्षा माझ्या मुलांनी जास्त डेअरिंग केलं. मी बॅकफुटला मी होती, पण समोर माझी मुलं होती आणि त्या मुलांना मोटिवेट करण्याचं काम मी केलं. हे एवढंच माझं काम होतं. बाकी जाणं आणि ते सगळं माझ्या मुलांमुळे झालं आणि त्याच्यामुळेच ते शक्य होतं. ते एकटी मी कुठे जाऊ शकले नसते. आणि त्याच्याबरोबर शॉपचं पण, तुमच्या दोन्ही शॉप्सचं पण काम चालू होतं. दोन्ही शॉप्सचं पण काम चालू होतं. एका शॉपला स्वतः राठी सर बसायचे आणि एका शॉपला मी बसायचे. त्याच्यामुळे मग ते सगळं मॅनेज करून द्यायचे मी. आणि दोन्ही शॉपचं पर्चेसिंग माझ्याकडेच असायचं. त्यामुळे सगळ्या मॅनेज प्रॉपर व्हायचं सगळ्या गोष्टी. आणि तेच सगळं वातावरण थोडं निवळल्यानंतर परत रुटीनला आल्यावर परत स्टाफ सगळा कामावर आला, त्याच्यानंतरचं कसं तुम्हाला, मग त्याच्यानंतर कसं वाटलं? रुटीनला आत्ताही रुटीनला आहोत, पण कधी कधी काय अजूनही लोक मास्क वापरत नाही. म्हणजे खूप कॅज्युअली घेत आहेत की होईल आता काही होत नाही जरा. ह्या म्हणजे आत्ताही लोक आपण म्हटलं की सर मास्क लावा, तुम्ही लावलाय का? हा प्रश्न आजही लोकांचा आहे. तुम्ही लावलाय का? तुमच्या लोकांनी लावलेला आहे का? तुमचं तर आत खालीच आहे असं काही. म्हणजे लोकांना आपण चांगलं प्रबोधन दिलं तर ते लोकांना नको असतं. म्हणजे ह्या गोष्टी थोड्या कुठेतरी समाजाने पण बघितल्या पाहिजे की आपल्यामुळे लोकांना होत नाहीये हे आपण आधी माहिती काळजी घेतली पाहिजे त्या गोष्टीची. बाकी आता सध्याला रुटीनला प्रॉपर लागलेले आहेत, मुलं पण रुटीनला आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यांच्या मनातली सर्वात महत्त्वाची भीती त्यांची गेलेली आहे. भीती भरपूर कमी झालेली आहे. त्याच्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही, आता रुटीनमध्ये आहेत सगळे. ॲक्च्युली खरं तर एवढं 12-12 तास किंवा 7-8 तास मास्क लावून कंटिन्युअस बसणं ते खूप सफोकेटिंग होतं. म्हणजे तो पण म्हणजे मॉलमध्ये काम करताना त्या सगळ्या स्टाफला पण किंवा तुम्हाला पण तो प्रॉब्लेम येतच असणार आहे. 100%. आता फॅन्सी मास्क आता चालू झाले. जेव्हा कोरोना आला तेव्हा मास्क हा प्रकार काय होता, प्लास्टिक होतं किंवा जे डॉक्टरांचे मास्क असतात ते होते. त्याच्याने खूप गरम व्हायचं. म्हणजे लोक असं मुलं काढून ठेवणार की लगेच ए मास्क घाल, ए मास्क घाल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना प्रत्येक जण प्रत्येकाला सांगायचं की नाही तू बाहेर जातो, तू आधी मास्क घाल, तू काढू नको असं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दुकानातच व्हायच्या की तुम्ही प्रॉपर राहिलं पाहिजे आणि केलं पाहिजे असं. सुरुवातीला भीतीदायकच वातावरण होतं त्याच्यामुळे, आणि घाबरलेलेच होतं, माहितीच नव्हती त्या ह्याच्याविषयी, त्याच्यामुळं हे होतं.
आणि अजून तुम्हाला काही अनुभव आले म्हणजे ह्या काळात किंवा इतरही दुकानामध्ये काम करताना शॉप्समध्ये मॉलमध्ये, तर ते शेअर कराल का? अनुभव असे खूप आले, पण एक छानसा अनुभव सांगेल की म्हणजे एक आजीबाबा आहेत, गोविंदनगरला राहतात ते. तर त्यांचा आणि माझा काही परिचय नाही, फक्त पोलिसांनी नंबर दिला म्हणून त्यांनी माझा नंबर सेव्ह करून घेतला होता की काही पाहिजे असेल तर त्यांनी मला फोन करायचा बुवा असं सांगितलं होतं. आणि त्यांचे मुलं सगळी फॉरेनलाच होती, त्यामुळे ते दोघं पण बाहेर खाली यायचा हा विषयच नव्हता घराच्या बाहेर. त्यांना मी प्रत्येक गोष्ट म्हणजे लसूण सुद्धा सोलून मी त्या काळात त्यांना दिलेला आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी, अंडी म्हणा 6च अंडी दे म्हणजे त्या आजी मला 6च अंडी दे म्हणजे त्या 12 सुद्धा घेत नव्हत्या की मला परत यायला जमणार नाही म्हणून. पण त्या 6 म्हटले की मी 6 अंडी, ब्रेड, दूध ह्या अशा प्रत्येक बारीक 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 गोष्टींची मी त्यांची काळजी घेतली. आणि मग त्यांनी मला स्पेशली घरी बोलवलं होतं म्हणजे जेव्हा कोरोना संपायला आला. आणि काही वेळेस काय व्हायचं की डिलिव्हरीला कोणी नसायचं, तर मी स्वतः जायचे. माझ्याकडे कार असल्यामुळे मी स्वतः डिलिव्हरी पण करायला जायची. तेव्हा मग त्यांना कळालं की मॅडम खाली आलेली की मग त्या स्पेशली फोन करून वर बोलवणार की बसा, काय कुणी कसं आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मग लगेच चालू झाल्या तिथे. अजून काही अनुभव सांगू शकाल का? अनुभव तर खूप आहेत. आता सध्या तर तेवढाच म्हणजे सांगण्यासारखा तर तोच आहे. बाकी चांगले वाईट सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे लोकांनी ह्या चांगल्या पण लोकांचा मला अनुभव आला, वाईट पण लोकांचा अनुभव आला. म्हणजे कशा पद्धतीने लोकांनी काही लोकांनी तर गुगल पे वगैरे हे नव्हतं त्यांच्याकडे साधन, तर पैसे द्यायचे तर ते डायरेक्ट असे बाहेरून म्हणजे आपलं सेफ्टी डोर असायचं ते डायरेक्ट फेकून द्यायचे. म्हणजे अशी सुद्धा लोक होती की डायरेक्ट पैसे धरायचे आणि फेकून द्यायचे, धरून घ्या नाही तर पकडा नाही तर काही करा. म्हणजे असं पण नाही की प्रॉपर पिशवीमध्ये दिलं अरे हे घे असं काहीच नाही. म्हणजे हे पण खूप अनुभव वाईट होते. म्हणजे लोकांनी त्याची कदर काही लोकांना नव्हती सुद्धा. म्हणजे ते एकदम 5 ते 10% लोक होती, बाकी सगळ्यांना त्या गोष्टीची प्रॉपर कदरच होती. आणि एक स्त्री म्हणून तुम्ही जेव्हा मॅनेजमेंटच्या पदावर काम करता आणि 2 मॉल सांभाळता, त्यावेळेस तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो लोकांचा? नातेवाईक म्हणा किंवा बाहेरचे पण जे येतात त्यांचा कसा दृष्टिकोन असतो? ॲक्च्युली नात्यांमध्ये म्हटलं तर माझ्या घरात म्हणजे आमच्या सागर कुटुंबात मी सर्वात लहान आहे. तर माझे वडील वारल्यानंतर माझे भाऊ बहीण हे चांगले शिकलेले आहेत. म्हणजे डॉक्टर वगैरे झाले, मी फक्त M.Com झालेले होते. त्याच्यामुळे आणि मला शिक्षणात एवढी गोडी नव्हती की जेवढी मला समाज कार्यामध्ये किंवा असं काहीतरी करून दाखवायचं, वेगळंच काहीतरी करून दाखवायचं ही खुमखुमी माझ्यात आधीपासूनच होती. मग त्याच्यासाठी मी ह्या क्षेत्रात मी आल्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मी समाजकार्यसुद्धा केलं. मी गोरगरिबांना आता किट बनवून दिलेले आहेत ह्याच्यात कोरोनाच्या काळामध्ये. म्हणजे माझ्याकडून जेवढं शक्य होतं मी त्या सगळ्या पद्धतीने त्या सगळ्या कामं करते. ते झालं. नंतर आता बघितलं म्हणजे आपल्या ह्या लाईनमध्ये उद्योजक ह्या लाईनमध्ये मी आल्यानंतर तर मी एक स्त्री म्हटल्यावर ऑब्व्हियसली सगळ्यांचे डोळे फिरतातच. तर तोही मला खूप अनुभव आलेला आहे. पण मी त्या सगळ्यांवर मात करून पुढे आलेली आहे. म्हणजे माझं नाव हे रणचंडिका वगैरे असे लोक बरेच काय म्हणतात, डेंजर आहे मॅडम, खूप बोलायला खूप अशी आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आत्ताही ह्याच्यामध्ये आहेत की म्हणजे मला खूप लोक घाबरतात. पहिली गोष्ट की हिच्याशी बोलू कसं काय, बोलण्यासाठी मग माझं काय एकदम तात्पर उत्तर माझं रेडी असतं. त्याच्यामुळे मग लोक खूप हे करतात की अरे बोलायचं कसं असं. पण ज्याला मी करते तो बरोबर मग मला मॅनेज करतो असं आहे. स्टाफची शिस्त मेंटेन करण्यासाठी कधी कधी कडक पण व्हावं लागतं, तर त्याच्यासाठी तुम्हाला ते नाव पाडलंय का? कडक म्हणजे मी रोजच कडक असते. माझा एकही दिवस असा जात नाही की आपण ओरडलो नाही. स्टाफला प्रत्येक गोष्ट ही रोजच सांगावी लागते. म्हणजे हे असं नका करू, तसं करा, हे पद्धतीने वागा. कारण की माझं लाईफ शॉप म्हणजे लाईफ असतं. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये बसणं की तुम्हाला एक चौकोन दिलेला असतो, त्या चौकोनात तुम्हाला काम करायचं असेल. पण शॉपमध्ये तुमचा कस्टमर कसा येतोय, तुमचा कस्टमर तुमच्याशी कसं बिहेव करतो, ह्या सगळ्या गोष्टींचं मला त्यांना ज्ञान द्यावं लागतं. म्हणजे तो कस्टमर जवळ येतोय, लांब येतोय किंवा कसा बोलतोय, डबल मिनिंगने बोलतोय का, हे सगळं मला त्यांना सांगावं लागतं की त्याच्यासाठी मला तिथे फ्लोअरला राहावं लागतं. मग त्या झाल्यानंतर मग कस्टमर गेल्यानंतर मग त्यांना ते सगळं शिकवण द्यावी लागतं.
मग त्याच्यामुळे ते जास्त प्रमाणात त्या लोकांना असं वाटतं की मॅडम खूप कडक आहे. पण ही शिस्त लागल्याशिवाय, नियम लागल्याशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. उद्योगात म्हटलं तर आधी नियम आणि शिस्त हे सर्वात महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणजे मला असं म्हणायचं की स्त्री म्हणून काम करताना पुरुषांकडून त्रास झालाय असं प्रकारचं काही झालं का, किंवा स्टाफ पण तुमचा म्हणता की सगळ्या स्त्रियाच आहेत? हो, नाही तसा म्हणजे असं सांगण्यासारखा नाहीये, तो नॉर्मल असतो. तो मी माझ्या लेवलला प्रॉपर सॉर्ट आउट करून घेते. म्हणजे मला अजून तरी काही लागलं नाही कुठल्या गोष्टीसाठी. मी माझ्या पद्धतीने प्रॉपर सगळं मॅनेज करून घेते. म्हणजे मी त्याच्यासाठी पण खंबीर असते की कोणी माझ्या मुलींकडेही लक्ष देऊ नये आणि माझ्याकडेही लक्ष देऊ नये. त्यामुळे मी त्या पद्धतीचं सगळं मॅनेजमेंट असतं. म्हणजे हा व्यक्ती दोनदा का आला हे सुद्धा माझं लक्ष असतं. तो कोणाशी बोलतोय का, त्याच्यामुळे मुली सुद्धा मला घाबरून राहतात की ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे, मॅडमला नाही आवडत किंवा आपल्यासाठी, आपल्या सेफ्टीसाठी आहे. या सगळ्या गोष्टी त्या पण मॅनेज करतात. आणि आता एवढ्या 6 वर्षापासून तुम्ही ह्याच्यात आहात, तर सुरुवातीचा काळ आणि आत्ताचा काळ, म्हणजे आधी जेव्हा नवीन तुम्ही सुरुवात केली त्यावेळेसचा तुमचा अनुभव आणि आता तुम्ही 6 वर्षाचा तुम्हाला एवढा अनुभव आला, तर त्याच्यात तुम्हाला स्वतःलाच काय फरक जाणवतो स्वतःमध्ये? ॲक्च्युली मी सांगितल्याप्रमाणे माझा आणि उद्योग हा करण्याचा, उद्योजिका होण्याचा असा काही विषय नव्हता. माझ्या घरी पण असं काही बाळकडून होतं की मला बिझनेसमध्ये कोणी मदत करेल वगैरे. पण मला हे सगळं जे शिकवलं, राठी सरांनी शिकवले, कसं बोलायचं, कसं टॅकल करायचं, बिझनेस कसा हँडल करायचा, किती लोकांशी कसं बोललं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मला त्यांनी दिलं. त्याच्यामुळे मी आधी 0 होती आणि आता मी 80% असं म्हणायला मला काही हरकत नाही. म्हणजे मी 20% कायम असंच ठेवते की मला शिकायचं आहे. त्या हिशोबानेच मी पुढे सगळ्या गोष्टी करत असते. आणि शॉपमध्ये असं काही चोरी झाली किंवा काय, म्हणजे कोणी घेऊन गेले एखादं हे, असं काय अनुभव येतात का? नाही, अनुभव असं येत नाही. हे नंतर आम्हाला कळतं जेव्हा आम्ही स्टॉक टेक करतो. वर्षभराचा एकदा स्टॉक घेतो तेव्हा आम्हाला हे सगळे अनुभव होते. कस्टमर बॉक्स तसंच ठेवतो, बॉक्समधल्या गोष्टी घेऊन जातो. म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी तिथे खूप घडतात. म्हणजे आता आपल्याकडे नाही घडत, पण मग बाकीच्या ठिकाणी पण खूप घडतात. आमच्याकडे CCTV कॅमेरा असतात, 24 आवर्स ते कॅमेरे चालू असतात आणि मामी जिथे बसते त्याच्या समोरच कॅमेरा. म्हणजे माझ्याकडे तुम्ही जरी भेटायला आलात तरी मी तुमच्याकडे न बघता मी कॅमेऱ्यात 100 वेळेस कॅमेऱ्यात बघत असते, कोण कुठे आहे, कोण काय करतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं माझं लक्ष असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी आहेत. अजून काही तुम्हाला सांगता येईल, काही अनुभव आले की असं वेगळे आणि लक्षात राहण्यासारखे? आता कोविडच्या दरम्यान तर आलेच, पण याच्या आधी काय कसे अनुभव आले? नाही, हे सगळं आता तुम्ही विचारलंच आहे. पूर्ण माझा इतिवृत्तांत सगळा झालेलाच आहे. त्यामुळे अजून तर काही ह्याच्यात नाही असं सांगण्यासाठी. आणि रामबंधू मसाले हे जे आहे त्यांचं मला वाटतं नाव कंपनीचं वेगळं आहे ना, एम्पायर स्पाइसेस अँड फूड्स लिमिटेड असं आहे. आणि त्यांचे अजून पुढचे काही प्रोजेक्ट्स आहेत का? पुढचे भरपूर प्रोजेक्ट आहेत, पण मी सुपर मार्केट बघत असल्यामुळे मी जास्त ऑफिसमध्ये जाणं माझं होत नाही. त्याच्यामुळे नवीन आयडियाज वगैरे त्यांच्या काय आहेत मला म्हणजे प्रॉपर लक्षात येत नाहीत. पण मग त्यांचे पुढे भरपूर प्रोजेक्ट्स चालू आहेत हे तर मला माहिती असेल. अजून काय आपल्यापैकी कोणाला प्रश्न विचारायचे? एक स्त्री म्हणून एवढ्या सगळ्या स्टाफला मॅनेज करताना बरेचसे चॅलेंज येतात आणि मग तिथे त्यांच्या इमोशनल मॅनेज करून त्यांच्याकडून इफिशियंटली काम करून घेणं हे एक कौशल्य आहे जे तुम्ही पण त्या फील्डमध्ये म्हणतात तर तुम्ही ते कसं करू शकता? आता हा एक प्रश्न. तुमच्याकडे बऱ्यापैकी स्टाफ आहे जो कमी शिकलेला आहे, तर त्यांच्या वेलफेअरसाठी म्हणजे आता कसं आहे की तुमच्याबरोबर टिकून राहावं म्हणून तुम्ही काही पॉलिसी करत असाल, पण त्यांच्या रिटायरमेंटसाठी वगैरे असं काही तुम्ही कॉन्ट्रीब्युशन तुम्ही स्वतः देता का? त्या पॉलिसीज इम्प्लिमेंट पण करता का? हो, काही स्टाफ जो आहे तो आम्ही पेरोलवर घेतलेला आहे बऱ्यापैकी. असं कुठल्या सुपर मार्केटमध्ये नाही आहेत की ती लोक पेरोलवर आहेत. तर माझ्याकडे ती गोष्ट मी पेरोलवर घेतलेली आहे. म्हणजे त्यांना PF वगैरे कटिंग ह्या प्रॉपर गोष्टी होत आहेत. म्हणजे ते पण आपण हे करतो. आणि तुमचा राहिला स्टाफबद्दलचा, स्टाफचं कसं असतं की तुम्हाला त्यांना जेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हा ते खूप त्याचा हे करतात की मला हा असा प्रॉब्लेम आहे, असं झालं तसं झालं. पण त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर ते त्यांच्या रुटीनला लागून जातात. म्हणजे
ती गोष्ट ते विसरूनही जात असतील बहुतेक, किंवा मग ओके त्यांचं कामच आहे ते, त्यांनी केलंच पाहिजे, त्यांच्यासाठी आपण एवढं करतोय हे लेट इट बी करून ते पुढे पण जातात. म्हणजे मी त्या गोष्टीसाठी हे करतच नाही की त्यांनी आपल्याला लक्षात ठेवावं किंवा मग त्यांना त्या गोष्टीसाठी आपण सपोर्ट केलं ना की तेव्हा त्या 100% आपल्याला देतातच. म्हणजे हे मी पण पाहिलंय. माझ्याकडे आत्ताही मुली आहेत त्या 6-6, 7-7 वर्ष माझ्या बरोबरीने काम करतायत. ते हे करत असताना त्यांच्याशी क्लोजनेस, म्हणजे कारण जेव्हा स्टाफ म्हणून ते येतात ते ॲज अ जॉब म्हणून करतात आणि त्यांची ड्युटी झाली की त्यांचं त्याच्यातलं हे संपतं. तर ते मेंटेन करण्यासाठी की त्यांना पण हे आपलं शॉप आहे आणि आपल्याला स्वतःहून काळजी घ्यावी, म्हणजे साफसफाई करणं असो किंवा एखादी वस्तू जागेवर ठेवणं असो, ते मेंटेन करण्यासाठी काही स्पेसिफिक तुम्ही काही प्रयत्न करताय? हो, ते मेंटेन ठेवणं सर्वात महत्त्वाचं असतं. कारण की शॉप्स हे आपलं आहे म्हटलं तरच ते चालतं. म्हणजे कस्टमरशी बोलताना पण तुम्ही हे माझं आहे म्हणून पोलाइटली तर बोलणंच आहे, पण हे माझं प्रोडक्ट आहे, तुम्ही हे प्रॉपर घेतलं, ह्याची क्वालिटी मेंटेन केली आहे, हे आम्ही पॅकिंग करतोय, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मी त्यांना कायम देत असते. माझ्याकडे दर महिन्याला त्याचं ट्रेनिंग होतं. मी स्वतः ते ट्रेनिंग घेते. त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, फ्लोअरला आलेले प्रॉब्लेम्स, ह्याच्यावर मी त्यांना उत्तरं देते किंवा कशा पद्धतीने तुम्ही हँडल करायचा कस्टमर. आता दोन्ही शॉपच्या एरियांमध्ये माझा खूप फरक आहे. म्हणजे अशोका मार्गचा एरिया थोडासा स्टँडर्डमध्ये जातो, तर मग त्या तिथल्या कस्टमरशी कसं बोललं पाहिजे काय, कारण की कस्टमरला ह्या गोष्टींचा फार हे असतो की अरे तुरे न करणं, आहो जाऊ घालणं, येस सर, येस मॅडम, देते, पाठवते, ह्या सगळ्या गोष्टींचं मी सगळं त्यांना ट्रेनिंग देत असते प्रॉपर. आणि हे मॅनेज करणं सोपं नाही आहे, पण मग मी ते मॅनेज करून घेते सगळं. कारण की दिवसभर मी शॉपमध्ये असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं माझं स्वतःचं पर्सनली लक्ष असतं, त्याच्यामुळे मुलींकडे माझं लक्षच राहतं. तुम्हाला या एंटायर बिझनेसमध्ये काय काय स्ट्रगल फेस केले त्याबद्दल थोडं सांगा ना. ॲक्च्युली स्ट्रगल म्हणजे सर्वात महत्त्वाचा स्ट्रगल जो होता तो की मला गायडन्स नव्हता कुठला बिझनेसचा, तर तो कसा आला, म्हणजे कसं करणार आहे, गायडन्स करणार कसं मी बिझनेस करू, परत काय काय रूट्स आहेत त्या बिझनेसचे, हे सगळं बघायला मला खूप वेळ म्हणजे लागला पण, आणि थोडी भीती पण वाटत होती. कारण की आपल्यामुळे 16-17 लोकांचं संसार चालणार आहे हे माझ्या कायम डोक्यात असतं की मी जर हारली तर माझे 16-17 लोक रस्त्यावर येतील, हा माझा कायम हे असतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतःहून पण शिकत राहिले. मी स्वतः काही क्लासेस केलेले आहेत. मी समाजकार्यामध्ये जाऊन माझे खूप ओळखी झालेल्या आहेत. जसं अनिता मॅडमची ओळख माझ्या ऑफिसमध्ये झाली होती. बिग बाजारच्याच ह्याने माझी त्यांची ओळख झाली होती. त्यांच्याशी मी महिन्यातून 1-2दा बोलायचे, पण इतकं काही त्या सांगून जायच्या की भयंकर सांगून जायचं. म्हणजे त्याच्यामुळे पण मोटिवेशनल जे लोक मला भेटलीत मी त्यांच्याशी कायम टचमध्ये राहते आणि त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मी घेत असते. सर तुम्हाला काय ते भेटलं? रामबंधू सुपर मार्केट हे मला वाटतं नाशिकमधलं पहिलं सुपर मार्केट असं मॉल म्हणून या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असलेलं मॉल संस्कृती नाशिकमध्ये यायला सुरुवात झाली असेल तेव्हा रामबंधूंचा मॉल आला आपला सरपूरचा. त्या दरम्यान आपल्याकडं बिग बाजारचे 2 मॉल आले, कॉलेज रोडचा आणि नाशिक रोडचा. समोर पण मॉल आला, आपल्या काळजीचा त्यांचं पण दिलेलं. आता मेट्रोचं तुमच्या समोर आहे, तर हे तुमचे कॉम्पिटिटर आहेत. हो बरोबर. ते तुमचे कस्टमर टिकून ठेवण्यासाठी तुम्ही म्हणजे काय टॅक्टिक्स करता? कॉस्ट पण खूप व्हेरिएशनमध्ये राहते ना, तर ते पण एक मोठं चॅलेंज समोर असतं. ॲक्च्युली मॉल्स म्हटलं म्हणजे बिग बाजार झालं, मेट्रो म्हणा, हे सगळी जी गोष्ट आहेत नाशिकमध्ये ते खूप चॅलेंजिंग मला आजही आहे, आधी होतं. पण मग मी त्यातला एक मर्म असा शोधून काढला की आपण कस्टमरला आपलं म्हणून कस्टमरला द्यायचं, क्वालिटी बेस्ड द्यायचं. म्हणजे मॉल म्हटला की तुम्हाला क्वालिटी हा क्रायटेरिया मॉलमध्ये नसतो, तो मी जपवला आहे. म्हणजे माझी कुठलीही गोष्ट घेतली तर ती क्वालिटीमध्येच येणार, प्रॉपर रेटनेच येणार आणि स्वच्छ करून येणार. शेवटी तुमचं काही कंप्लेंट असेल किंवा तुमची कस्टमरशी जी इंटरॅक्शन असेल हे पण खूप महत्त्वाचं आहे. आता मॉलमध्ये गेल्यावर तुम्ही घेणार, तुम्हाला येस सर, नो सर एवढंच बोलणार त्या मुली ज्या असतात तिथे, पण तुमचं जे करेक्ट रिलेशन्स असतात
ते तुम्ही मॉलमध्ये मेंटेन नाही करू शकत. तसेच मी माझे रिलेशन, माझ्या शॉप्सचे रिलेशन जे कस्टमर सोबत आहे ते मी स्वतः मेंटेन करते. तर माझ्या मोबाईलमध्ये रोज म्हणजे 6-7 हजार नंबर माझ्याकडे सेव्ह आहे जे माझ्या पर्सनल कस्टमरचे आहेत. म्हणजे त्याच्यामुळे ते माझ्या टचमध्ये कायम असतात. म्हणजे हे मी मेंटेन ठेवलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम होतो, पण मग तो खूप कमी प्रमाणात होतो आणि त्यांना माहिती की सर्व्हिस कोण देणारा आहे. आता हे जेव्हा होतं, कोविड होता, तेव्हा सगळी मॉल पण बंद होते. म्हणजे मग त्या हिशोबाने मी काय काय करू शकते हे सगळ्या कस्टमरांना माहिती. म्हणजे कुठलीच गोष्ट अशी नव्हती की कस्टमर मागेल आणि मी नाही म्हणेन. म्हणजे कुठलीही गोष्ट मी त्यांना आणून दिलेली आहे. असं तुम्ही ओझरचा उल्लेख केला की म्हणजे बाईला आयुष्यात पुढे जाण्यासाठी सगळ्यात अगोदर कोण अडवायचं, पुरुष अडवायचं. मी तुम्हाला विनंती अशी करेन काय फेसबुक लाईव्ह आहे, भारतभर तुमचे मुलाखत जाते, महिला मोठ्या संख्येने बघत असतील, तर एकदम प्रसंग असे का पुरुषांनी तिथं मॉलमध्ये तुमच्या येऊन ब्लड केला असेल, तुम्हाला जाणवलं असेल, तर त्याला कसं टॅकल तुम्ही केला असेल. जरा 1-2 प्रसंग सांगितले त्या ज्या कोणी महिला वेगळ्या ठिकाणी आहेत. जसं मी आता तुम्हाला चहा शांत करता, तर असं काय काय टॅक चहा पाजला एक टॅक झाली वरती खाली काय फिरू नको असं. कारण शेवटी महिला सगळ्या ठिकाणी असं कसं त्या टॅकलवर माहीत नसतं. पण तुमच्या माध्यमातून मला वाटतं मोठा मेसेज आहे. हो, बरोबर आहे. ॲक्च्युली सरांनी पण छान प्रश्न विचारलाय. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पुरुषांचं खूप कमी मॉल्समध्ये येणं होतं. म्हणजे ग्रॉसरी मोठ्या मॉलमध्ये जातात पुरुष, पण ग्रॉसरी स्टोअर ह्यामध्ये पुरुष खूप कमी येतात. पण मग माझं जे क्षेत्र आहे ते पुरुष आणि स्त्री या दोन्ही सिमिलर गोष्टी चालतात. त्यामुळे जेवढे फॅमिलीज येतात त्यांच्या मॅडमसुद्धा आणि त्यांचे सरसुद्धा ते एकंदरीत माझ्याशी दोघं पण बोलतातच. आणि मला म्हणजे अजून तरी असा अनुभव नाही आलेला आहे की एखाद्याने फ्लर्ट केलेला आहे किंवा कुठली गोष्ट अशी झालेली. त्यामुळे माझा स्वभाव हा खूप म्हणजे हसरा खेळता असल्यामुळे लोक खूप ह्या गोष्टीसाठी की नाही मॅडम खूप फार हसतात बरं का. आपण तिथे ह्या सगळ्या गोष्टींचं ते सगळं नोट आउट होत असतं की आपण कसं बोलतोय, कसं करतोय. मग कुठे आपल्याला वाटतंय की एखाद्या पुरुषाने आपल्याशी वेगळ्या पद्धतीने बोलतोय, मग त्या पद्धतीनेच त्याला उत्तर देऊन शांत करण्याची टॅकल आपल्यामध्ये असली पाहिजे. न घाबरता, न कुठली गोष्ट मनात ठेवता आपण ती गोष्ट जर त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर नक्कीच तुमच्या बिझनेसवर पण म्हणजे त्याचा परिणाम होत नाही आणि तुमची जी मर्यादा आहे ती पण तुम्ही मोडत नाही असं मला वाटतं. अजून काही कोणाला विचारायचं आहे प्रश्न? तुमच्याकडे मॉल असल्यामुळे तुम्हाला हजारोनी प्रोडक्ट मॅनेज करावे लागतात. मग त्याच्यात एक्सपायरीज, त्याची क्वालिटी, हे सगळं मॅनेज करणं म्हणजे खरंच चॅलेंज आहे. आणि प्रत्येक प्रोडक्टला तुम्ही तितकं म्हणजे काय आपण म्हणतो की तितका न्याय प्रोडक्टला म्हणजे प्रत्येक कस्टमरला किती न्याय देऊ शकता. कारण त्याच्याकडे एक्सपायर झालेला प्रोडक्ट नाही जाणं वगैरे हे म्हणजे तुम्हाला मॅनपॉवर पण मॅनेज करायचं आणि त्याच्याबरोबर प्रोडक्ट पण मॅनेज करायचं. तर ते तुम्ही कसं करता? ॲक्च्युली प्रोडक्ट मॅनेजमेंट हा खूप मोठा इश्यू आहे. मॉलमध्ये असल्यावर तर हा खूप मोठा येतो. पण मी माझ्याकडे सिस्टीम्स लावलेल्या आहेत की प्रॉपर ऑर्डर देण्यासाठी आल्यावर माणसाने माझ्याकडे किती रेंज आहे. म्हणजे आता समजा एखादं बिस्किट्स आहे तर बिस्किटचं माझ्याकडे किती स्टॉक राहायला पाहिजे हा आपण स्टॉक तो फिफो मेथडने आपण देत असतो. म्हणजे फर्स्ट आउट फर्स्ट इन फर्स्ट आउट ह्या पद्धतीने आपण माल लावलेला असतो. किंवा तिथे जो प्रोडक्ट आहे तो त्याची रेंज किती ठेवली पाहिजे. म्हणजे जास्त चालणारा प्रोडक्ट त्यांनी 20 आयटम ठेवले पाहिजे. म्हणजे 20 क्वांटिटी तिथे राहिलीच पाहिजे माझ्या ह्याला. मग जो जसा ऑर्डरला येतो तर त्याला माहिती असतं की आपण 20 ह्या मॅडमचं हे आहे 20 ह्याच्यात, तर मग ते 20 आहे का 15 आहे का 10 आहे. मग त्या पद्धतीने तो फुल फील करत असतो. म्हणजे नाही आहेत ते माझ्यापर्यंत येतात आणि मी रोज चक्कर माझी म्हणजे मी खालीच असल्यामुळे मी स्वतः कस्टमर करते. कस्टमर करताना काय काय लूपहोल्स आहेत मी माझ्या लगेच नोट डाऊन होतात. आणि मी मुलींना सुद्धा सांगितलं की तुमच्याकडे खिशात आहे ना एक पेन आणि हे ठेवायचं, नोट ठेवायची की कस्टमर काय मागतंय, कस्टमरची काय नीड आहे ते तुम्ही लिहून मला द्यायचं. मी आणेल नाही आणेल तो भाग वेगळा, पण समोरच्याला काय हवंय हे ते प्रॉपर मॅनेज करून घ्या. किंवा कुठली गोष्ट संपली आहे ह्या त्या मुली जास्त सांगू शकतात ज्या तिथे काम करतात म्हणजे कस्टमर करतात.
तर त्यामुळे ते सगळं मॅनेज होतं. एवढे 5,000-6,000 प्रोडक्ट आरामशीर मॅनेज होतात सगळे. इथे तुम्हाला प्रोडक्ट चेक करावं लागतं तुम्हाला हो, प्रोडक्ट किती दिवसातून मग तुम्ही नाही तसं 6 महिन्यांचं जसं त्यांचं एक्सपायरी डेट असते त्या पद्धतीने आपण ते मॅनेज करतो. चेक हां. मॅनपॉवर तुम्हाला त्याची तिथे मदत करते, त्याची काही टेक्नॉलॉजी म्हणजे सॉफ्टवेअर वगैरेचा पण तुम्ही तिथे काही वापर करता का की ज्याच्यामुळे तुमच्याकडे एक्सपायर प्रोडक्ट फार कमी होतील आणि ग्राहकालाही तुम्ही चांगलं प्रोडक्ट देऊ शकाल? येस येस येस. आता काय करतो आम्ही म्हणजे कमीत कमी एक्सपायरी निघण्यासाठी आपण ते स्टॉक मॅनेजमेंट म्हणून करतोय. म्हणजे ती गोष्ट तेवढीच तिथे राहिली पाहिजे फ्लोअरला, त्याच्यापेक्षा जास्त नाही त्याच्यापेक्षा कमी. त्यामुळे ती गोष्ट खूप कमी एक्सपायरी म्हणजे नाहीच्याच बरोबरीने असते. आणि जी प्रोडक्ट चालत नाही किंवा नवीन मार्केटमध्ये येतात तर ते आमचं ब्रँड असल्यामुळे त्यांना आमच्याकडे ठेवण्याची हौस असते की मॅडम तुमच्या मॉलला ठेवाच म्हणून. मग ती गोष्ट आपण ठेवतो आणि त्यांनाही काही छोट्या छोट्या गृहोद्योग आहेत, काही महिला आहेत त्या घरी बनवतात. मग त्या लोकांना मी प्रोत्साहन देते. म्हणजे मग आपलं ब्रँड प्रोडक्ट बाजूला ठेवून थोडंसं त्यांना प्रोत्साहन दिलं तर त्या पण मग खुमखुमीने पुढे येतात आणि करतात त्या. म्हणजे माझ्याकडे अशा बहुतेक भरपूर महिला आहेत की ज्या सगळ्या गोष्टी करतात. आता दिवाळीला ते मोत्यांचं सगळ्या गोष्टी करणाऱ्या म्हणजे त्या मार्केटमध्ये कुठेच नाही मिळणार पण ते माझ्या मॉलमध्ये मिळते. की म्हणजे मी महिलांना सुद्धा प्राधान्य देते की ज्या घर बसल्या आहेत. म्हणजे त्यांना काहीच चढव माहीत नसतो पण त्यांना येत असतं पण त्यांना मार्केटिंगचा फंडा माहीत नाही, त्यांना ते व्यासपीठ नसतं की कुठेही विकायचंय. तर मी त्या गोष्टी सगळ्या म्हणजे मला प्रॉफिट नसलं तरी चालेल पण मी त्यांना मार्केटला आणते. मग त्यांना 2 शब्द सांगते की हे तुम्ही कसं प्रेझेंट केलं पाहिजे, ह्याच्यात तुम्ही कसं कमी किमतीत आमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, त्याला किती मार्जिन मिळालं पाहिजे. हे सगळे गोष्टी ना मी कायम त्या महिलांना सांगत असते. इवन डिस्ट्रीब्युटरचे जे मुलं येतात म्हणजे सेल्स प्रेझेंटेटिव्ह येतात जे आमच्याकडे ऑर्डर घ्यायला येतात ती मुलांना सुद्धा म्हणजे ती पण मुलं 20, 22, 25 वर्षांची असतात, नवीन असतात. त्यांना काहीच त्याच्यातली आयडिया नसते. म्हणजे ते पण माझ्याकडे आले ना की मग ते 15 ते 20 मिनिटं बसतातच प्रत्येक की मॅडम काय नवीन सांगते आता असं. म्हणजे कारण की मी सेल्स ॲडमिन असल्यामुळे म्हणजे मला बॅक ऑफिसचं सगळं नॉलेज असल्यामुळे मी कायम त्यांना नॉलेज देत असते. म्हणजे शेअरिंग हा माझा छंदच आहे. असं आहे की जो येईल त्याला मी कुठली गोष्ट सांगणार आणि मग तो मुलं मी कायम म्हणजे येत असतात की अरे मॅडम आहे बरं का मॅडम चला वर भेटायला जाऊ. माझ्या कॅबिनला येऊन मला भेटणार बोलणार आणि मग जाणार. तसंच लेडीजला पण मी तसंच केलेलं आहे. म्हणजे सामान्य गृहिणीला जिला कुठे बिझनेसमध्ये उतरायचं आहे अशांना तुम्ही तिथे येस येस प्लॅटफॉर्म 100% मोठी गोष्ट आहे. मग तुम्ही दिवाळीचे फराळ वगैरे असं हेही सगळं ठेवता हो का? हो सगळं फराळ वगैरे सगळं ठेवतात. इवन ह्यावेळेस पण मी दिवाळीचं आचारी बसून आले. मी महिलाच आहे असं बघती आहे म्हणजे तीच असणार आहे याचं मी पूर्ण नियोजन केलेलं आहे. म्हणजे महिलांकडून महिला पटपट घेतात पण आणि त्याला ती गोष्ट चवीची ही पारख महिलांना जास्त असते त्याच्यामुळे मग त्यांना जास्त प्राधान्य देतात. थोडासा वेगळा तुमच्या मागच्या वर्षी कोल्हापूर सांगलीला महापूर आला होता. त्या काळात आपल्याकडं आमच्या हॉटेल असोसिएशनने पण ते काही याचे पॅकेट मदतीसाठी आपण बिर्याणीचे पॅकेट्स करून पाठवले होते. करेक्ट. त्यावेळेस तुम्ही मार्जिन खूप कमी याच्यामध्ये केलं होतं. म्हणजे मी 3 ठिकाणी मी घेतलं तर ते मला 900 रुपयांनी होतं तर ते मला 700, 650, 700 रुपयांनी मी दिलं. प्रसंग एक मला चांगला असं आठवतं की त्याच पिरियडमध्ये मी वरती आणून तुम्हाला कॅबिनमध्ये शोधत होतो तर तुम्ही त्या बायकांबरोबर असं पदर पोचून एकदम पॅकिंग करायला बसला होता एकदम. आणि त्याच्यानंतर मला 2-3 ऑर्डर झाल्या. तो एक्सपिरियन्स जरा काय एक्सपिरियन्स तुमचं नेमकं होतं एकदम कारण एखादी होते की आम्ही ऑर्डर करते बाबा आहे स्टाफ आहे आपला. मला वाटतं त्यानंतर मला 2 ते 3 ऑर्डर परत मोठमोठ्या तर तो अनुभव जरा शेअर करा. येस नक्कीच. ॲक्च्युली सांगलीला पूर आला होता तर हॉटेल असोसिएशनचे मनोहर सर होते त्यांची म्हणजे अनिता मॅडमचे मिस्टर तर त्यांची माझी चांगली गाठभेट झालेली होती. त्यांनी सहज माझ्या कानावर टाकलं की अरे मला असं असं करायचं आहे. म्हटलं मी देते असं करून. म्हणजे ही जी प्रथा आहे देण्याची ती आमच्या राठी सरांकडूनच आम्हाला मिळालेली असं म्हणायला हरकत नाही. कारण की ते कायम असं डोनेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत राहतात त्याच्यामुळे मी पण मग त्याच्यामध्ये हे करते. मग त्यांनी मला सांगितलं अरे असं असं करायचं म्हटलं ठीक आहे करून देते मी. मग त्या सगळ्या गोष्टी करणं आणि आपल्या जनरल लोकांना त्या गोष्टीचं नॉलेज नसतं की कुठली वस्तू कशी घेतली पाहिजे किंवा काय रेटनी येते आणि काय रेटनी आपण दिली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं जनरल असं म्हणजे लोकांना माहीत नसतं. आता मला माहिती आहे फक्त मला 1 किलो तूर डाळ लागते तर मग ती 5 रुपयाने जास्त आहे का 10 रुपयाने जास्त हे मला त्याच्यातली आयडिया नाही. पण हे जेव्हा
क्वांटिटीमध्ये सगळ्या गोष्टी येतात. तर मग ते मनोहर सर माझे असल्यामुळे मग मी त्यांना सांगायचे नाही सर हे असं आहे तसं आहे, ह्या पद्धतीने मार्जिन मी एवढेच रुपये येत आहे, तुम्ही एवढं का बरं हे केलं, ह्या सगळ्या गोष्टींचं मी पूर्ण मॅनेज केलं आणि मग त्यांना मी त्या पद्धतीने बनवून दिलं. मग बनवताना पण माझं पहिलीच ऑर्डर होती ती सुद्धा. मग हां 2.5 लाख रुपयाची पहिलीच ऑर्डर होती. म्हणजे मला फार असं हे व्हायचं की अरे एवढी मोठी ऑर्डर आली आपल्याला, जे खूप आनंद खूप व्हायचा. त्याच्यामध्ये आनंदाच्या उत्साहाच्या भरात सगळ्या बायकांनाही तुम्ही कामाला लावायचे आणि मी स्वतः एनर्जेटिक असल्यामुळे ती गोष्ट फार त्या बायका पण उचलून धरायच्या की अरे मॅडम आपले एवढं करते. एखादं त्या गोष्टीसाठी जर प्रॉपर नसेल, म्हणजे आपला गुरु जर आपल्याला प्रोत्साहन देणारा नसेल किंवा तो संथ असेल तर समोर सगळीच लोक त्या पद्धतीने असतात. तर मी एनर्जेटिक असल्यामुळे त्या गोष्टी पण त्या मॅनेज करायच्या. म्हणजे मी स्वतः तिथे पॅकिंगला बसायची. मी म्हणजे जवळजवळ 60-70-80 पोती मी फक्त ह्याची तांदळाची वगैरे अशी पॅकिंग करून घेतलेली. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही म्हणजे 2-2 मुली बसवल्या होत्या की तू हे कर. आणि नंतर पॅकिंगला मी स्वतःच बसली होते. म्हणजे तो अनुभव भयंकर होता. 9, 10, 11 वाजेपर्यंत सगळ्या बायका माझ्यावर काम करायच्या. मग नंतर त्याच्यानंतर त्यांना सोडवणं, घरी सोडवणं, त्यांच्या घरी खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायची. म्हणजे तो केलेला आणि ते दिवस अजूनही आठवतात. मस्त मजा वाटते त्या गोष्टींसाठी. पण आता कोरोनाचं सुद्धा असंच झालं. आता मजा वाटते की आता आठवलं की असं वाटतं की अरे बापरे आपण काय करून गेलोय हे आपल्यालाही कळालेलं नाही असं. तुम्ही 12 तास आणि त्याच्यापेक्षा जास्त काम करता, मग ही एनर्जी लेवल मेंटेन करणं आणि मला वाटत नाही तुम्ही आठवड्याची सुट्टी घेत असाल. हो. तर मग ते कसं मॅनेज करता? ऍक्च्युली मी सांगितलं ना मी स्वतः खूप एनर्जेटिक आहे. त्याच्यामुळे मला आणि खूप आहे काम करण्याची. मला असं महिलांसाठी काहीतरी करायचं असतं. म्हणजे माझं स्वप्न आहे की माझ्या मागे 500 महिलांनी तरी राहावं की ज्या माझ्याबरोबर काम केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची हे असल्यामुळे मी कुठे मला सोर्स मिळतोय हे कायम मी शोधत असते की मला महिलांसाठी काय करायचं, तर मग महिलांचं काय आहे काय नाही आहे हे सगळं मी कायम. आता इथे पण आल्यानंतर मी त्या कायम गोष्टी लक्षात ठेवते की अरे आपल्याला काय प्रमोट करायचं, कुणाला प्रमोट करायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी कुठेतरी बघत असते की महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण की आज आपण बघतोय की समाजात सगळ्या गोष्टी आहेत पण ती महिलांसाठी ती गोष्ट आपण म्हणायला खूप आहे, बोलणारे पण खूप आहेत पण करणारे खूप कमी आहेत. आणि त्या महिलांना पुढे आणणं म्हणजे आजही तुम्हाला घरामध्ये महिलांना मारलं जातं, उपाशी ठेवलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः बघते. माझ्या ज्या मुली आहेत त्यांच्या आजूबाजूचं असतं किंवा त्यांचं स्वतःचं पण हे प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे मला त्या खूप जवळच्या वाटतात. मी कायम त्यांच्यासाठी काही ना काही करायची धडपड असते. त्या धडपडीत मी 12 तास काय 14 तास काम करायला पण हे म्हणजे माझं कंटिन्यू फोन चालू असतो. म्हणजे आईला माझ्या वेळ देता येत नाही, ती वारडोरडी करते की तू माझ्यासाठी वेळ देऊ शकत नाही, पण तू हे कसं, म्हणजे तिच्यामुळे बाकीच्यांमुळे सगळ्याच गोष्टी घडतात. मला एक राठी सरांचं एक कौतुक करूसं वाटतं की तुम्ही मॅनेजमेंट म्हणून तुम्हाला जो त्यांनी फ्रीडम दिला आहे की तुम्ही डिसिजन मॉलच्या संदर्भातले तुम्ही स्वतः घेऊ शकतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं की जोपर्यंत तुम्हाला तो कामाचा फ्रीडम नसतो तर तुम्ही ते डिसिजन घेऊन आणि आपलेपणाने जे काम करताय तो त्याच्यामुळं आहे असं मला वाटतं. 100% मला जेव्हा राठी सरांनी हा दिलाय तर त्यांनी मला देतानाच असं सांगितलं होतं की हे तुझं आहे म्हणून तू करायचं, मी तुझ्यात पडणार नाही, मी काहीच नाही. आणि आजही एवढा टर्नओव्हर आहे पण त्यांना एक फक्त सिंगल रिपोर्ट संध्याकाळी जातो. बाकी कुठलीही गोष्ट विचारली जात नाही, कुठलीच नाही. प्रत्येक महिन्याला त्यांना रिपोर्टिंग आहे, रोजचं रिपोर्टिंग आहे. त्याच्या व्यतिरिक्त तू हे पैसे का खर्च केले किंवा हे तू का केलं असं कधीच त्यांनी आजवरपर्यंत मला विचारलं नाही. आणि तो फ्रीडम म्हणजे हे माझं आहे म्हणून मला त्यांनी विचारलं नाही हे मला कायम वाटत असतं. त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला फार प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्याच्यातून तुमच्यावरचा त्यांचा विश्वासच लक्षात येतो. तुम्ही एवढ्या वर्षापासून त्यांच्या ऑफिसपासून तुम्ही काम करताय तर तो जो विश्वास तुम्ही संपादन केला त्याचं हे फळ आहे असं मला वाटतं. 100% तेच आहे. ऑफिसमध्ये असताना सुद्धा राठी सर म्हणजे मी जो कस्टमर चीच डील करायची. त्याच्यामुळे त्यांनी पण माझा आवाज खूप मोठा असल्यामुळे ते सगळं त्यांच्यापर्यंत जायचंच. कारण म्हणजे त्यांना ऐकायचं नसेल तरी माझा आवाज मोठा असल्याने ते जायचंच त्यांच्यापर्यंत.
आणि त्या गोष्टी त्यांना माहिती की हां ही करणारी आहे आणि म्हणजे टचवूड पण आजवरपर्यंत मी चुकीचं काम त्यांचं केलेलं नाहीये आणि करणारही नाहीये. त्याच्यामुळे तो 100% त्यांना विश्वास आहे की हे प्रॉपर होईलच म्हणून असं. मला एक प्रश्न आहे. आईमुळे बऱ्यापैकी मॉल बघितले, म्हणजे मुंबईचे असो किंवा आपल्या इथले पण असो. एक मॉलमध्ये सिक्वेन्स असतो कोणत्या पण आयटमचा ठेवायचा, की कुठे काय ठेवलं तर कोणाच्या नजरेत जाईल आणि ते अट्रॅक्ट होते. असं काही ट्रेनिंग असतं का किंवा काही शिक्षण असतं का? नाही, ट्रेनिंग सगळ्याच गोष्टीचं ट्रेनिंग हे असतंच. म्हणजे तुम्हाला जर त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी ट्रेनिंग हे आज तुम्हाला अवेलेबल आहे. पण एक बेसिक जे आहे ते आम्हाला माहिती असतं, म्हणजे की जड गोष्टी खाली ठेवल्या पाहिजे आणि लास्टला येताना साध्या साध्या हलक्या हलक्या गोष्टी आल्या पाहिजे. उदाहरणार्थ डाळी साडी हा सगळं खाली गेल्या पाहिजे आणि वरती येताना कुरकुरे बिस्किट्स हे सगळे वरती आले पाहिजेत आयटम. मग त्या पद्धतीने आम्ही सगळं मॅनेज करतो. तेल म्हणा हे कुठे ठेवलं पाहिजे या सगळ्या. परत आय लेवलला तर तुम्हाला कुठली कंपनी प्रमोट करायची असेल किंवा कुठली गोष्ट तुम्हाला जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असेल ते काउंटरवर ठेवणं किंवा आय लेवलला ठेवणं हे सगळ्या गोष्टी. परत मालाची अरेंजमेंट छान केली की लोकांना ते सुद्धा आवडतं. म्हणजे आता समजा ख्रिसमस असेल तर मग मी ख्रिसमसचं डेकोरेशन करते. मग ख्रिसमसमध्ये काय लागतं, पंत्या लागतात, परत हे लागतं कॅन्डल्स लागतात, त्या वेगवेगळ्या कॅन्डल्स आणणं. म्हणजे हे प्रत्येक वेळेस दिवाळी असेल तर तोरण लावणं. मी माझ्याकडे प्रत्येक वेळेस ते सगळं सजवून ठेवते. आता नवरात्रीत मी साड्या आणल्या होत्या, मग मी स्वतः एक प्रतिकृती ठेवली होती की हे असं प्रॉपर आहे आणि ह्यातल्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. त्याच्यामुळे मी तेवढं जरी स्टेटसला जरी ठेवलं तरी त्या खूप गोष्टींचं कौतुक पण व्हायचं आणि ऑर्डर पण येते. म्हणजे माझं दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये साध्य होतात की तुम्ही जेवढं मॅनेज कराल, तुम्ही जेवढं डोळ्यांना दिसेल असं प्रोडक्ट ठेवाल तेवढं तुमचं सेल जास्त होतं. आणि हे तर बेस आहे, पण मग तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये करायचं असेल तर त्याची 100% आता सगळीकडेच प्रोजेक्ट आहेत, क्लासेस आहेत, त्या सगळ्या गोष्टी करू शकतात. मी सारिकाचे धन्यवाद मानते की आज ती इथं आली आणि तिचा वेळ दिला तिच्या बिझी शेड्यूलमधून. आणि आपल्याला खरंच तिच्याकडून खूप घेण्यासारखं आहे की ती 2 मॉल सांभाळते, त्याचे मॅनेजमेंट सांभाळते. आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट ती त्याच्यासाठी स्त्रिया कशा पुढे येतील आणि स्वतःच्या पायावर उभं राहतील, त्यांचे स्वतःचे काही बिझनेस, काही छोटे छोटे त्यांचे काही छोटे उद्योग गृहउद्योग असतील तर त्याला ती प्रमोट करते. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एका स्त्रीनी स्वतः पुढे येणं आणि अजून 10 स्त्रियांना पुढं आणणं ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते मला. आणि तिचं स्टाफ पण ती खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करते. म्हणजे एक स्त्री असल्यामुळे ती एक स्त्रियांचे काही प्रॉब्लेम्स आहेत, घरचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेऊ शकते आणि ते चांगल्या पद्धतीने मॅनेज करते. आणि आज तिने तो जो विश्वास संपादन केला आहे राठी सरांचा, त्याचंही मला तिचं खूप कौतुक वाटतं. तर मला वाटतं हिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपण फक्त स्वतःला पुढं आणणं पेक्षा सगळ्यांना घेऊन पुढं जाणं ह्याला जास्त महत्त्व वाटतं मला. तर धन्यवाद सारिका. मी कल्याणीला विनंती करेल की तिचा सत्कार करावा. प्रज्ञा म्हणून आपल्या इथे आहे, ती सत्कार करेल. मला एक सांगावंसं वाटतं की शॉपचं मॅनेजमेंट, शॉपला कसं सुंदर ठेवावं, त्यासोबत स्वतःला कसं ठेवावं हे सारिका मॅडमकडून शिकण्यासारखं आहे. ते शॉप जेवढं सुंदर ठेवतात तेवढं त्या पण मेंटेन राहतात, तेव्हा ते फ्रेश पण राहतात. प्रज्ञा, मी विनंती करते की ते जरा ना पहिले फ्रेम दे. हां पुढचं
थँक्यू सो मच. बसूनच बसा तुम्ही पण बस. सारिका ताई खूप छान बोलल्या आपल्या इथे येऊन, आणि मेधाताईंचे पण आभार. आणि हां, ही संस्था जी आहे ती चालू केली ती अनिता मॅडमनी सांभाळतात. हे दोघं जण, कल्याणी आणि बाबा, त्यांचे पण आभार. सगळ्या सहकाऱ्यांचे आभार. आणि चर्चनी ही जागा दिली त्यांचे पण आभार. आणि पुढच्या काळात मला पार्लर टाकायचं आहे, त्याच्यासाठी कस्टमर कसे हँडल करायचे हे मी विचारायला तुमच्याकडे येणार आहे. थँक्यू. थँक्यू सो मच कल्याणी, मनोहर सर, मेघा मॅडम, थँक्यू सो मच इथे तुम्ही मला बोलवल्याबद्दल.